सांगलीतील एका नामांकित शिक्षण संस्थेमध्ये 6वी मध्ये शिकत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत एका विकृत शिक्षकाने अश्लील चाळे केले। तिने घाबरून तिच्यासोबत घडलेला हा प्रकार तिच्या मैत्रिणींना सांगितला। त्यावेळी अन्य विद्यार्थिनींनी सोबत देखील अशाच प्रकारे गैरवर्तन केल्याचे विद्यार्थिनींनी पालकांना सांगितलं। या प्रकरणी पीडित पालकांनी मनसे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांची भेट घेऊन झालेल्या प्रकाराची माहिती दिली। त्यावर सर्व पालकांना घेऊन ते संबंधित शिक्षण संस्थेमध्ये पोहोचले व झालेल्या प्रकाराचा जाब विचारला। त्यावेळी पीडित पालकांचा व मनसे कार्यकर्त्यांचा राग अनावर झाला। त्यांनी त्या विकृत शिक्षकाला चांगला चोप दिला। याबाबत विचारले असता मनसे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत म्हणाले, झालेला प्रकार हा अतिशय निंदनीय आहे। पालक व विद्यार्थी भीतीच्या वातावरणात आहेत। अशा विकृतीमुळे शाळेत मुली पाठवायला देखील पालक घाबरतात। जोपर्यंत हा विकृत शिक्षक निलंबित होत नाही तोवर आमच्या मुलींना शाळेत पाठवणार नाही असा पवित्रा मुलींना शाळेत पाठवणार नाही असा पवित्रा पालकांनी घेतला होता। यावेळी त्या विकृत शिक्षकाला तत्काळ निलंबित करा अशी मागणी मनसे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी संस्था चालकाकडे केली। परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी देखील त्या विकृत शिक्षकास कमी करण्याचा निर्णय घेतला। यावेळी महिला सेनेच्या सरोजा लोहगावे, जमीर सणदी, दयानंद मलपे, विठ्ठल शिंगाडे, अमित पाटील, संजय खोत, प्रकाश माळी, अमर औरादे, अनिकेत कुंभार, रोहित जाधव व अन्य पालक व कार्यकर्ते उपस्थित होते। तुमच्या शिक्षण संस्थेवर भरोसा आहे म्हणून येतात, हा शिक्षकांवरती भरोसा आहे म्हणून येतात। ह्या आरामखोराने एवढाच विषय केला, ह्याच्या पुढे जाऊन जर रेप बीप केला असता, बलात्कार केला असता, आज मुलींनी इथं नाही म्हणून बोलतोय, कितीला पडलं असतं हे प्रकरण? कितीला पडलं असतं प्रकरण हे मला सांगा बरं। असं नाही की मुली खोटं बोलतात। आज 4-5 मुली, एकच मुलगी नाही 4-5 मुली, प्रत्येक मुलीच्या छातीला हात लावायला काय संबंध आहे? मी म्हणतो शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या टच करायचा संबंध काय आहे? कुठं कायद्यात आता 100% चौकशी करू। चौकशी ऐकून घ्या, ह्याची काय चौकशी करणार साहेब? मुलांनी बोलल्यानंतर चौकशी करणार? मी आता जाऊन पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करेन तुमच्या सगळ्यांसकट, तुम्ही त्यांना पाठीशी घालताय म्हणून। मला आता रिझल्ट हवाय, आराम करायचा। एक गोष्टीला एक प्रोसिजर असते, प्रोसिजर काय असेल ते पालकांची तक्रारी लेखी हा देणार का? पालक आमच्या बरोबर आहे, पालक आमच्या बरोबर आहेत, सगळे पालक इथं आहेत। अरे पण मी त्याचा सपोर्ट केलं त्यांना नाही ना, सपोर्ट नाही केला, पण काय चौकशी करतो असं फारच नको। आम्ही त्या क्षेत्रातला आहे, तुम्ही जर ऍक्शन नाही घेतले तर आमचे रिॲक्शन येणार आणि ती फार वाईट असेल। आणि आंदोलनाचा भाग वेगळा असतो। तुम्ही जर तुमच्या मुलीशी किंवा तुमच्या एखाद्या मुली झालं, तुम्ही गप्पा बसाल का? ते बिचारे रात्रभर झोपलेले नाही, मुलगी आली ते खाल्लेलं जेवलेलं नाही, आता 4 वाजला त्यांना स्वयंपाक पण केलेला नाही, त्यांनी एवढे घाबरलेत ते। मुलींच्या साहेब द्यायला लावतो, पण आमची मागणी आहे की आरामखोर आत्तापासून शाळेत दिसला नाही पाहिजे, संपला विषय। शाळेत दिसला नाही पाहिजे, ह्याच्यावर लिगली ऍक्शन झाली पाहिजे। सगळ्या जेवढे करता येतील त्याचं इन्क्रीमेंट थांबलं पाहिजे, सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजे। ह्याला त्याशिवाय शासन मिळणार नाही, ह्याला आम्हाला शिक्षण नको आहे। उद्या पाठवायची नाही आम्ही मुली इकडे शाळेमध्ये सांगा आता तुम्ही काय पण करा, आपली दिसला नाही पाहिजे, संपला विषय। शाळेत दिसला नाही पाहिजे, ह्याच्यावर लिगली ऍक्शन झाली पाहिजे। सगळ्या जेवढे करता येतील त्याचं इन्क्रीमेंट थांबलं पाहिजे, सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजे। ह्याला त्याशिवाय शासन मिळणार नाही, ह्याला